माझ्यासारख्या मुलांना तर जो गावातून येईल आणि त्याच्यासाठी तुमच्यासारखं जो मोटिवेटर वगैरे भेटला तर त्याच्यासाठी खूप बेटर आहे ते. कारण जो येतो ना आता गावातून त्याला, कारण सगळे रस्ते नसतात, कारण ओळखीचं वगैरे कोण नसतं इथं जॉब वगैरे बघायला. मग त्यासाठी कोणतरी असा मेंटॉर किंवा जो मोटिवेटर आहे तो असा तुमच्यासारखा भेटला पाहिजे सर. मग त्याचं सक्सेस फिक्स आहे. तर तुम्ही सर मला एक वाक्य बोललेला की तेव्हा जो शेजारचा आहे तो हसला, त्याच्या त्यानं हसतोय तो. आपल्याला जो प्रश्न पडलाय तो आपला क्लिअर झाला पाहिजे, दुसऱ्यांचं काय बघायचं नाही, स्वतःचं. मग ते वाक्य सर मी डोक्यात ठेवलेलं. माझे नाव संकेत प्रवीण पंडित आहे. मी सातारचा आहे आणि मी आता मुंबई विक्रोलीमध्ये राहतो. सर मी आता रिसेंटली मला 4 महिने झाले असतील मुंबईमध्ये. मी म्हणजे करिअरच्या ह्याच्यामधून आलेलो आहे मुंबईसाठी, म्हणजे सक्सेससाठी. ॲक्च्युली मी अशाच कोणत्या तरी फील्डच्या शोधात होतो की त्या फील्डमध्ये सक्सेस आहे आणि स्वतःचा बिझनेस पण आपण करू शकतो. त्यासाठी मी डिजिटल मार्केटिंग फील्ड निवडली आणि मग त्याच्यामध्ये पुढे चालू केलं करिअर. भारी वाटते सर. पहिल्यांदाच सर म्हणजे अशा फिलिंग आहेत. पहिल्यांदा म्हणजे मी फर्स्ट ट्राय केला इंटरव्ह्यू आणि तिथं फेल झालो. मग आता सेकंड टाइम ट्राय केलं. मग आता सक्सेस म्हणजे थोडंफार समजलं मला की काय करायचं, कसं बोलायचं. मग मी तसं प्रिपेअर करत गेलो आणि मग दिलं इंटरव्ह्यू आणि झालो मग सिलेक्ट. त्याच्यामध्ये बोलून सर झालं, सिलेक्ट झालोय मी. इंटरव्ह्यू वगैरे मी म्हणजे आता मी त्या फील्डवरती आहे सक्सेसच्या. माझ्यासारख्या मुलांना तर जो गावातून येईल आणि त्याच्यासाठी तुमच्यासारखं जो मोटिवेटर वगैरे भेटला तर त्याच्यासाठी खूप बेटर आहे ते. कारण जो येतो ना आता गावातून त्याला, कारण सगळे रस्ते नसतात, कारण ओळखीचं वगैरे कोण नसतं इथं जॉब वगैरे बघायला. मग त्यासाठी कोणतरी असा मेंटॉर किंवा जो मोटिवेटर आहे तो असा तुमच्यासारखा भेटला पाहिजे सर. मग त्याचं सक्सेस फिक्स आहे. म्हणजे त्यानं फक्त हे केलं पाहिजे, स्ट्रगल करायचे पाहिजे, मग झालं. तर माझा फोकस नवीन शिकण्यात असेल. जे काय मला नवीन शिकायला भेटेल ते मी शिकून घेईल लगेच. तर माझं स्वप्न तर असं आहे की म्हणजे सक्सेस, प्रॉपर मला सक्सेस व्हायचं बस. तर गावाकडचे कसं आहे, गावाकडचे जास्त करून सर गावाला असं म्हणजे इन्स्टिट्यूट वगैरे नसतात. मग त्यामुळं गावातली मुलं सगळे फोनवरती असं बघतात. पण ॲक्च्युली जो ऑफलाईनचा हे आहे ना एक्सपिरियन्स, त्याचा ऑनलाईन सारखं म्हणजे नाही त्याच्यामध्ये. जसं ऑफलाईनमध्ये आपण शिकू शकतो तसं ऑनलाईनमध्ये काही समजू शकत नाही. आणि जर आपल्याला कोणती क्वेरी असेल तर ती पण क्लिअर होते सर. म्हणजे आता आपल्याला शिकवणार आहे त्यांच्याकडून क्लिअर करू शकतो ती. तर ॲक्च्युली आता जो जसा बघतो त्याच्यावरती, कारण जसा आपला समजा डिजिटल मार्केटिंगकडे जो फोकस आहे त्याच्यावरती किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट पाहिजे मेन. जो इंटरेस्ट असेल, मग त्याला इंटरेस्ट असेल तर होऊ शकतो सर. सर मी पहिल्यांदा सर एक मन झाला. मग तुम्हाला विचारलं की सर असा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही सर मला एक वाक्य बोललेला की तेव्हा जो शेजारचा आहे तो हसला, त्याच्या त्यानं हसतोय तो. आपल्याला जो प्रश्न पडलाय तो आपला क्लिअर झाला पाहिजे, दुसऱ्यांचं काय बघायचं नाही, स्वतःचं. मग ते वाक्य सर मी डोक्यात ठेवलेलं आणि मी तसंच विचारत गेलो तुम्हाला प्रत्येक वेळेला की ह्याचं सर म्हणजे जी मला क्वेरी असेल ती विचारत गेलो. म्हणजे सर जो गावातून येईल ना, तर सर डिजिटल मार्केटिंगचं जर कोण करत असेल की बाबा तो त्या फील्डच्या शोधत असेल तर त्याने सर आपल्या इन्स्टिट्यूटमध्येच यावं. आणि जर त्याला चांगलं मेंटर वगैरे किंवा मोटिवेटर तर तुमच्याकडेच यावं, असं माझं मत आहे.